सर्वत्र लगन सराईची गडबड चालू होती। माझे बाबाही एका मित्राच्या लग्नाला गेले होते आणि मला शेतात पाणी द्यायला सांगितलं होतं। रात्रीचे 11:30 वाजले होते। वीजही गेली होती आणि त्या काळोख्या रात्रीत कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात मी शेतात जायची तयारी करत होतो। त्या काळी 10 नंतर रात्रीची लाईट यायची, त्यामुळे 10 पासून ते 2 पर्यंत आम्ही पाणी देऊ शकत होतो। मी जेवण वगैरे आटोपून 9:30च्या तशात शेतात जायला निघालो। हातात टॉर्च आणि कंदील घेऊन मी शेताच्या दिशेने चालू लागलो। वाट एकट्याचीच होती। गावापासून थोडं दूर असलेलं आमचं शेत आणि त्याकडे जाणारा रस्ता तो खरं तर फारसा वापरात नव्हता। आकाश ढगांनी झाकलेलं होतं। वारा झाडांच्या फांद्या हलवत होता आणि एका क्षणी वाटेतल्या झाडीतून काहीतरी हालचाल जाणवली। कदाचित ससा असेल। मनाची समजूत घालून मी पुढे सरकलो। शेताच्या कुशीत पोहोचलो आणि पाणी सोडायचं काम सुरू केलं। वातावरण प्रचंड शांत, इतकं की माझ्या श्वासाचा आवाज सुद्धा मलाच मोठा जाणवत होता। रातकिड्यांची किरकिरही ऐकू येत होती आणि तेवढ्यात मला पैंजणांचा आवाज यायला लागला, एकदम स्पष्ट, जणू एखादी बाई माझ्याच आजूबाजूला फिरते। मी चमकलो, डोकं फिरवून 4ही बाजूला पाहिलं आणि समोरच्या बांधावर मला एक तरुणी उभी दिसली। ती इतकी सुंदर होती की क्षणभर माझा श्वास थांबला। तिच्या सौंदर्याने मी मोहून गेलो। लाल साडी, काळे लांब लांब केस, पायात पैंजण आणि चेहऱ्यावर मोहक हसू। माझे डोळे तिच्यावरच खिळले होते। तू कोण आहेस? मी धीर करून विचारलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त बघत राहिली आणि मंद मंद हसत होती। त्या हसण्यात काहीतरी विचित्र होतं। मी आता हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो आणि तेवढ्यात ते हसू वाढत गेलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावरचा सौंदर्याचा मुखवटा गळून पडला। तिचा चेहरा अचानक विद्रूप झाला। रक्ताने भरलेले डोळे, चेहऱ्यावर असंख्य जखमा, फाटलेले ओठ आणि एका क्षणात ती माझ्यावर झेपावली। ती विचित्र आणि भेसूर किंचाळत होती। मी टॉर्च तिथेच टाकून थेट घराच्या दिशेने धावत सुटलो, पण माझे पाय अचानक जड वाटू लागले। मागून तिच्या पैंजणांचा आवाज अजूनही ऐकू येत होता। त्या भीषण काळोखात मी मरायलाच आलो होतो। काळजाची धडधड एवढी वाढली होती की मला स्पष्टपणे काळजाचे ठोके ऐकू येत होते। तिचा किंचाळण्याचा आवाज अजूनही माझ्या कानावर येत होता। आता माझं काही खरं नाही असं एका क्षणी मला वाटून गेलं आणि तेवढ्यात समोर एक तेजस्वी प्रकाश दिसला। एक म्हातारा माणूस माझ्या पुढे आला। त्याने हातातली काठी आडवी धरत माघार घे अशी जोरात आरोळी ठोकली। ती भयंकर आकृती जरा दचकली आणि क्षणात आगीसारखी जळत धूर बनून नाहीशी झाली। मी थरथरत त्या माणसाकडे पाहिलं। माझं सर्व अंग घामाने भिजलं होतं आणि समोरचं दृश्य पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही। आजोबा? मी थक्क झालो। हो, ते माझे आजोबा होते, ज्यांचा मृत्यू 5 वर्षांपूर्वीच झाला होता। त्यांचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं। आज चक्क 5 वर्षानंतर ते मला दिसत होते। तू पाणी द्यायला आलास बरोबर आहे, पण ती वाट अजूनही सुरक्षित नाही रे। थोडं सांभाळून काम कर आणि हो, रात्रीचं शेतात येताना एकट्याने येत जाऊ नकोस आणि जरी आलास तरी देवाचा अंगारा सोबत ठेव, ती अजूनही तिथंच आहे। आजोबा, ती बाई कोण होती? त्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझं सर्वांग शहारलं। ती आपल्या गावातल्या पाटलाची मुलगी आहे, जिने प्रेम प्रकरणातून पाटलाच्या विहिरीत जीव दिला होता। त्याचं शेत आपल्याच बांधाला लागून असल्यामुळे आपल्याही शेतात कधी नव्हत तिचे अनुभव येत असतात। प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला तिचा शिकार शोधत असते। काळजी करू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे असं सांगून आजोबा त्या काळोखात विलीन झाले। त्यांची आठवण काढून मी खूप रडू लागलो। त्या दिवशी माझा जीव वाचला, पण त्या रात्रीचा आवाज, तो पैंजणांचा छंछनाट आजही माझ्या कानात घुमतोय। आजही मी रात्री शेतात जात नाही आणि जेव्हा जेव्हा मी पैंजणांचा आवाज ऐकतो तेव्हा मला वाटतं कदाचित ती परत आली असेल। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो,
आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारीच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.